शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता। तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याचं काम सुरू। बौद्धन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का याचीही माहिती मिळणार। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अजब माहिती समोर। जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानीचा कारनामा। अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता केलं खरेदी खत। जमीन व्यवहारात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। पुणे महापालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे। जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत आता 75% सूट देण्यात येणार आहे। येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे। देशच्या 4,500 निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी 5 वर्षांपासून थकली आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे। एकजुटीनं आंदोलन करण्याचा कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतलाय। हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुक्याची चादर पसरली आहे। धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पुणे शहरात गारठा वाढलाय। पुण्यासह ग्रामीण भागात वातावरणात बदल आहे। एमसीए निवडणुकीत मिलिंद नार्वेकर अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत। नार्वेकरांसाठी उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन गेला। अध्यक्षपदासाठी 6 जणांची नावे चर्चेत असून एमसीए निवडणूक अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे। सांगलीच्या खानापूर तालुक्यात क्रांती स्मृती वनात क्रांती प्रेरणा विवाह संपन्न झालाय। अनावश्यक रूढी परंपरांना फाटा देत पर्यावरणीय संवर्धन करून वैवाहिक जीवन सुखमय व्हावं हा या विवाहामागे प्रयत्न आहे। तर ठाण्यात संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात 126 जोडपी विवाहबद्ध झाली। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सवाला सुरुवात झाली आहे। अंबाबाई देवीच्या खांद्यापर्यंत मावळतीची सुवर्ण किरणं पोहोचली आहेत। यंदा अभ्यासासाठी किरणोत्सव सोहळा 7 दिवसांचा असणार आहे। गडचिरोलीच्या सिरोंचात रुबी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे। महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड अशा 3 राज्याच्या सीमेवर रुग्णालय उभारलं जाईल। कुपर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आंदोलन पुकारलंय। अत्यावश्यक सेवा वगळता काम बंद आंदोलन। वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। 17 प्रभागांसाठी 24 मतदान केंद्र तयार आहेत। नागरिकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। 2 डिसेंबरला यवतमाळमधील 10 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी मतदान घेण्यात येणार आहे। 5,65,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। आता चांदीवर देखील कर्ज मिळणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन परिपत्रक जारी केलंय। 1 एप्रिल 2026 पासून कर्ज उपलब्ध होईल। तर कल्याण पूर्वेतील दादासाहेब क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे। खेळाडूंनाच या क्रीडांगणाची स्वच्छता करावी लागतेय। मैदानावर पाण्यासह इतर अत्यावश्यक सुविधांची देखील टंचाई आहे। कोल्हापुरात चक्क जेसीबीच्या बकेटमधून नवदाम्पत्याची वरात निघाली आहे। जेसीबी व्यावसायिकानं हौस म्हणून मुलाच्या लग्नात वरातीसाठी हा जेसीबी वापरलाय। कोल्हापुरात या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे। डोंबिवलीत एका मतदाराच्या नावे 2 निवडणूक ओळखपत्र असल्याचा प्रकार समोर आलाय। एका कार्डवर ओरिजिनल फोटो आहे तर दुसऱ्या कार्डवर दुसऱ्या महिलेचा फोटो आहे। दोन्ही कार्डवर नाव आणि पत्ता देखील सेम आहे। निवडणूक आयोगानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी प्रमोद कांबळेंनी केली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वादात सापडण्याची शक्यता आहे। प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। उपोषण करणाऱ्या महिला आंदोलकाची तब्येत देखील बिघडली आहे। प्रशिक्षण घेतलेल्या संस्थेत नोकरी मिळत नसल्याचा आरोप आहे। तर कोल्हापुरात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा। टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीकरता शिक्षकांनी हा मोर्चा काढला। विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालय पुनर्निर्माणावरून श्रेयवाद समोर आलाय। सुनील राऊतांविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। रुग्णालयाच्या समोरच शिवसेनेनं आंदोलन केलं। अमरावतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून
निकृष्ट दर्जाच्या बेबी केअर किटचं वाटप करण्यात आलंय। निकृष्ट दर्जाचं किट आल्यानं महिलांनी संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे। तर नांदेडमध्ये मतदारांचा रोष पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 6 मध्ये लावलेल्या बॅनरने एकच खळबळ माजली आहे। गायब नगरसेवकांनी आमच्या भागात येऊ नये, आता तुम्हाला मतदान करणार नाही, असा आशय या बॅनरवर आहे। मुंढवा बोपोडीतील जमीन व्यवहार प्रकरणी 9 जणांवर गुन्हे दाखल झाले। तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील यांचाही यात समावेश आहे। 9 आरोपींमध्ये भोसरी जमीन घोटाळ्यातलं एक नाव हेमंत गावंडे यांचं देखील आहे। महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रीतम हत्तेकरी यांचं उपोषण सुरू आहे। तांत्रिक अतांत्रिक कामकाज विभागणीच्या मागणीकरता मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयाबाहेर हे उपोषण सुरू आहे। तर वर्ध्यातील आष्टी शहरातील कचरा संकलन गेल्या आठवड्यापासून बंद आहे। शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। पुणे ते अबुधाबी विमानसेवा सुरू होणार आहे। 2 डिसेंबर पासून या विमानसेवेला सुरुवात होईल। मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमान उड्डाणं होतील। मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तिघेही बुडालेत। यातील एकाला वाचवण्यात यश आलंय। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। खोपोलीजवळ बोरघाटात ही घटना घडली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ट्रकमध्ये आग लागली। वर्ध्यात 1,14,000 हेक्टरवर रब्बी पिकांची जिल्ह्यात होण्याचा अंदाज। रब्बी पिकांचं सरासरी क्षेत्र 1,00,000 हेक्टर राहणार। 732 हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होणार। हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे। खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं। ऊस दरावरून शिरोळमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे। शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस अडवत असल्यानं कारखाना कामगार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। अवकाळी पावसाने रब्बी हंगाम रखडलाय। जिल्ह्यात फक्त 17% पेरणी झाली आहे। ज्वारीचा कालावधी संपल्यानं शेतकऱ्यांचा गहू आणि मक्याकडे कल वाढलाय। तर सोयगाव तालुक्यातील सावळदबाराची 26 टन केळी थेट इराणमध्ये गेली आहेत। प्रति क्विंटल 800चा दर मिळालाय। उत्पादक बुढाळ यांचा हा निर्णय यशस्वी झालाय। छोट्याशा गावाचं नाव आता आंतरराष्ट्रीय बाजारात नावाजलंय। तर वाशिम जिल्ह्यातील सीताफळांना 10 ते 15 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। सीताफळ बागांवर केलेला खर्च देखील वसूल होत नसल्यानं शेतकऱ्यांचं मात्र मोठं आर्थिक नुकसान होत आहे। ऊसतोड कामगाराचा कोयता बंद होण्यासाठी सेफ्टी फाउंडेशननं मोठा पुढाकार घेतलाय। बीडमधील खुर्द गावात 19 एकर क्षेत्रावर केशर आंबा लागवड करण्यात आली आहे। भविष्यात 50,000 फळांच्या वृक्षाची लागवड करण्याचं उद्दिष्ट आहे। छत्रपती संभाजीनगरातील शेतकरी खत दर वाढीनं हैराण झालाय। रब्बी हंगामाच्या उंबरठ्यावरच खतांच्या किमतीनं झेप घेतलीय। रासायनिक खतांच्या दरात प्रति गोणी 200 ते 300 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। तर मिनी विधानसभेसाठी भाजपनं मोर्चे बांधणी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात मंगळवारी बैठक आहे। भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठकीचं आयोजन आहे। नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरणार आहे। उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान दानवे कार्यकर्त्यांवर भडकल्याचं पाहायला मिळालं। नेते अंबादास दानवे हे कार्यकर्त्यांवर भडकले। भेटवस्तू द्यायला आलेल्या कार्यकर्त्यानं स्टेजवरच गोंधळ घातला। तर विधिमंडळाची दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्याविनाच आहेत। विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे। 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेताच नाहीये। उदय सामंत यांनी महायुतीच्या नगरसेवकांना अल्टिमेटम दिलाय। नगरसेवकांनी समाधानकारक काम करा, अन्यथा राजीनामा द्या।
अकार्यक्षम नगरसेवकांना फार काळ टिकू देणार नाही. मंत्री उदय सामंत यांनी नगरसेवकांना हा सपशेल इशारा दिला. तर राज ठाकरेंनी आज महत्वाची बैठक बोलावलेली आहे. अगदी काही वेळातच शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होईल. बैठकीत आगामी निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा होणार आहे. मनसेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय. एकाच घरात विविध धर्मियांची नावं आहेत. याद्यांचा घोळाचा प्रकार मनसेनं उजेडात आणलाय. याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर आंदोलन करू असा तीव्र इशारा मनसेनं दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. उद्या रहिमतपूर इथे कार्यकर्त्यांना अजित पवार मार्गदर्शन देखील करतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत आज बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. बैलगाडा शर्यतीच्या बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्यांचं बक्षीस आहे. तर चौकशीसाठी जरांगेंना पोलिसांनी समन्स बजावलंय. 10 नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना आहेत. परवानगी नसतानाही आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मनोज जरांगेंसह 5 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय. तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. बिहारमधील निवडणूक प्रचार संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. 11 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यातील 122 जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्र सरकारकडून तेजप्रताप यादव यांना Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुण्यात वंदे मातरम गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यात्रेत मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. तर रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात आलाय. ज्याची ताकद जास्त त्याला जास्त जागा. निवडणुकीसाठी भरत गोगावलेंनी हा नवा फॉर्म्युला दिला. याआधी गोगावलेंनी जिल्हा परिषदेवेळी हा प्रस्ताव दिला होता, मात्र सुनील तटकरेंनी तो झिडकारला होता. आता नवीन फॉर्म्युलाकडे सर्वांचं लक्ष आहे. कल्याणमध्ये पत्नीची हत्या करून पतीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केलाय. चारित्र्यावरून संशय घेत पत्नीची चाकून हत्या करण्यात आली. आरोपी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला. बीडमध्ये वाळू माफियाकडून लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगे हात पकडण्यात आलाय. 20,000ची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात सापडलाय. 30,000च्या लाचेची मागणी केली होती. मीरा रोड पोलीस ठाण्यातील व्हायरल व्हिडिओ प्रकरण. या प्रकरणी व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच शहरात एकच खळबळ उडाली. सुनील साळवे कुटुंबावरील हल्ला प्रकरणात निलेश घायवळचा समावेश आहे. कटात घायवळ सहभागी असल्याचं आरोपींकडून कबूल करण्यात आलं. मुंडव्याचा व्यवहार रद्द झाला. बोपोडीच्या व्यवहाराचं काय? लोकशाही मराठीचा हा सवाल आहे. दोन्ही प्रकरणात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आरोपी आहेत. गुन्ह्याचा प्रकार तसाच आहे आणि व्याप्ती देखील मोठी आहे. तर बीडमध्ये वेल माशाची 1.5 कोटी रुपयांची उलटी जप्त करण्यात आली आहे. उलटी विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना अटक देखील करण्यात आली असून बीड पोलिसांनी ही कारवाई केली. इंदापूरमध्ये गुन्हे शोध पथकाने कारवाई केली आहे. 2 मोटारसायकल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. 2 चोरीच्या दुचाकींसह 80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर लोणी काळभोर पोलिसांनी कोयता टोळीवर मोठी कारवाई केली आहे. कारवाईत 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. नाशिकमध्ये डिझेल आणि बॅटरीची चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. किर्लोस्कर डोंगर परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईत सुमारे 64,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तृणमूल काँग्रेस नेते कल्याण बॅनर्जी यांच्या खात्यातून तब्बल 55 लाख पळवले गेलेत. सायबर गुन्हेगारांनी बनावट कागदपत्र वापरून बदललेल्या मोबाईल नंबरसह हा व्यवहार केलाय. एसबीआयने या संदर्भात FIR दाखल केली आहे. तर बीडच्या माजलगावात रिक्षाने 4 चाकीची समोरासमोर धडक झाली आहे. दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झालाय. रिक्षा चालकाला कारने 1.5 किलोमीटर फरफटत नेलं.
तर हिंगोलीत दातीफाटा शिवारात फ्रीज घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली. अग्निशमक दलाकडून 1 तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली. कंटेनरमधील फ्रीज जळून खाक झालाय, तर कंटेनरचं देखील मोठं नुकसान झालंय. मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि कंटेनरचा भीषण अपघात घडलाय. महागाव ते पुसद दरम्यान हा अपघात घडला. अपघातात चालक आणि प्रवासी असे 7 जण जखमी झालेत, तर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. वडापावमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळले. डी.वाय. पाटील कॉलेजमधील हा धक्कादायक प्रकार आहे. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि स्वच्छ अन्न पुरवण्याची काळजी घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांना केली आहे. महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना आहे. रुग्णाच्या प्लेटलेट्स आणि रक्तदाब कमी असतानाही योग्य उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती आहे. वाराणसीत 4 नव्या वंदे भारत ट्रेनचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान आहे. लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी हे प्रतिपादन केलं. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा इथे घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने उधळून लावलाय. जवानांनी 2 अज्ञात दहशतवाद्यांनाही मारलंय. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. मुंबईत वाहतूक महासंघाच्या परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर केलेल्या उपोषणाला यश आलंय. परिवहन आयुक्तांकडून आरटीओ कार्यालयातील तक्रारी असलेल्या लिपिकाची तातडीनं बदली करण्याचे आदेश काढण्यात आले. वर्ध्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या काँग्रेस मुलाखती घेणारे काँग्रेसच्या सद्भावना भवनात मुलाखतींचं आयोजन करण्यात आलंय. माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहतील. अमरावतीमधील सुरजी या ठिकाणी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर भगिनींसोबतचा हा भाऊबीज सोहळा. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंचं हे आयोजन. तर हिंगोली जिल्ह्यात 38 वाळू घाटांची लिलावाची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. वाळू बाजारात मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जालन्यातील परतूरमध्ये शिवसेना शिंदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे. आमदार अर्जुन खोतकर आणि मोहन अग्रवाल यांच्या उपस्थितीत ही बैठक होती. तर कोल्हापुरात टंकलेखन परीक्षेत डमी विद्यार्थी सापडलेत. 16 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मूळ विद्यार्थ्यांसह डमी विद्यार्थी, टायपिंग इन्स्टिट्यूटचे मालक आणि शिक्षक या 16 जणांचा समावेश आहे. सोलापुरात दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश झालाय. लाखो किमतीच्या गाड्या फक्त 5 ते 10 हजारात विकणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जेलरोड पोलिसांच्या डीबी पथकानं ही मोठी कारवाई केली. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भातशेत नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन देखील दिलं. चंद्रपूर शहरातील कुख्यात दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 5 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी ही कारवाई केली. जरांगेंना Z+ सुरक्षा द्या, मराठा समाजानं ही मागणी केली आहे. याबाबत विभागीय आयुक्त आणि पोलीस नियुक्तांना निवेदन देण्यात आलं. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आहे. नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वात ही बैठक आहे. 60 कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. येत्या 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे. 28 नोव्हेंबरला सचिवालय नागपुरात येणार आहे. विधान भवन परिसरात 16 दालनं तयार करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त असल्यानं 16 दालनं तात्पुरत्या स्वरूपाच्या दालनासाठी 2.5 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराज्यीय टोळी जेरबंद झाली आहे. सीएसपी सेंटर चालकांची लाखोंची फसवणूक उघड झाली. 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही अशा फसवणुकीची कबुली दिली आहे. गोरेगाव आणि मालाड दरम्यान अपघात घडलाय. दुचाकी चालक डंपरच्या चाकाखाली आल्यानं हा अपघात घडलाय. अपघातात दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झालाय. दुचाकीवरील 1 जण जखमी असून
जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणी 2 तरुणांना अटक झाली आहे. कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे. कारवाईत 2,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगलेतील हत्या प्रकरण मुख्य संशयिताला राजाराम पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी आदर्श अरविंद शेंडेकर याला अटक झाली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक झाली. रत्नागिरीचा नगराध्यक्ष हा महायुतीचाच होणार. मंत्री उदय सामंत यांनी हा दावा केलाय. नगरपालिकेवर महायुतीचाच नगराध्यक्ष होणार. उदय सामंतांकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.